शुभ सकाळ बालमित्रांनो. आज आपण मराठी विषयामध्ये शेवटचा घटक पाहणार आहोत. घटकाचे नाव आहे मुक्या प्राण्यांची कैफियत, पान क्रमांक 45 आणि घटक क्रमांक 16. आता पहा, हा घटक पूर्ण झाल्याच्या नंतर आपला मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, तो या ठिकाणी पूर्ण होणार आहे. हा अभ्यासक्रमातील शेवटचा घटक आहे. तर चला पाहूयात या घटकामध्ये मुक्या प्राण्यांनी कोणती कैफियत मांडलेली आहे. आता मुके म्हणजे काय, का ते बोलू शकत नाही, आणि कैफियत या शब्दाचा अर्थ काय होतो, तक्रार. ओके. आता या ठिकाणी तुम्ही पाहता की सुंदरसं निसर्ग चित्र दाखवलेलं आहे. तुम्ही चित्राचं निरीक्षण करा का त्या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चित्रामध्ये पहा का पाणी, नदीचं पाणी वाहत आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी गवत, शेत आहे, एक माणूस उभा आहे, माणसाच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्यानंतर गाय चारा खात आहे, त्या ठिकाणी मोठंसं झाड आहे, झाडावर चिमणी बसलेली आहे, पक्ष्यांचा थवा आकाशामध्ये उडत आहे. मग हे सर्व जे आहे ते निसर्गचित्र आहे. मग या ठिकाणी आपण मुक्या प्राण्यांची कैफियत म्हणजे त्यांनी काय केलेली आहे, मानवाकडे तक्रार केलेली आहे. त्यांनी मानवाला आपले प्रॉब्लेम्स सांगितलेले आहेत का मानवाच्या या प्रवृत्तीमुळे, त्याच्या या वर्तनामुळे निसर्गाचा किती कोप होत चाललेला आहे, किती नुकसान होत आहे, हे त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. याच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव आहे ज्योती वैद्य शेट्टे. ठीक आहे. तर या लेखिकेने सांगितलेले आहे का या पाठामधून आपण शिकणार आहोत का हे जे मुके प्राणी आहेत त्यांना कोणता प्रकारचा त्रास होत आहे, किती त्रास सहन करत आहेत, ते या ठिकाणी आपल्याला आज पाहायचं आहे. चला तर पाहूया. पहा, पान क्रमांक 45, घटक क्रमांक 16, मुक्या प्राण्यांची कैफियत. पहा आता, इन द ब्रॅकेट कंसामध्ये दिलेलं आहे, माणूस वनामध्ये गायी चारायला घेऊन गेला होता. गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत त्याच्याजवळ येते. आता पहा, या ठिकाणी जसं की मी सांगितलं सुरुवातीला, तुम्ही काय करा, त्या ठिकाणी निरीक्षण करा चित्राचं. कंसामध्ये दिलेलं आहे, माणूस ज्यावेळेस वनामध्ये गाय चारण्यासाठी जातो त्यावेळेस एक चिमणी काय करते, उडत उडत त्याच्याजवळ येऊन उभी राहते. मग पुढं काय होतं पहा. चिमणी म्हणाली, चिव 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 ग, तिकडे तू कोण ग. गाय म्हणाली, अगं मी कपिला मावशी, का ग चिव उदास दिसशी. चिव म्हणाली, काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई, काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. आता पहा, या ठिकाणी संभाषण दाखवलेलं आहे. या ठिकाणी चिमणी आणि गाय या दोघी एकमेकीसोबत बोलत आहे. पुढे देखील अजून पात्र आहेत, पुढे देखील अजून प्राणी आहेत, पण ते नंतरचा भाग. ओके. आता पहा, या ठिकाणी चिमणी म्हणत आहे, चिव 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 करत चिमणी त्या ठिकाणी आलेली असते. चिमणी काय म्हणते, तिकडं कोण आहे. त्यावेळेस गाय तिला म्हणते, अगं मी कपिला मावशी, का ग चिव तू उदास दिसती. मग त्या ठिकाणी कपिला मावशी म्हणजे गायचं नाव काय असतं, कपिला, कपिला मावशी. ओके. मग गाय काय म्हणते, चिमणी, चिवताई तू उदास का आहेस ग. चिवताई म्हणाली तिला, काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई, काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. आता या ठिकाणी शिवताईची काय होत आहे, छाती धडधड होत आहे, तिला भीती वाटत आहे, आणि या भीतीपोटी तिला काही सुचत नाही. आता पहा, या ठिकाणी चिवताईच्या मनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहे, तिची कोणती तरी समस्या आहे, कैफियत आहे, तक्रार आहे. मग तिची छाती का धडधडत आहे, तिला कशाची भीती वाटत आहे, तिला काही सुचण्याचं असं का झालेलं आहे. तर पहा पुढे ती काय सांगते. गाय म्हणाली, अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तुझ सहन न होई, तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशी कासाविशी. इन द ब्रॅकेट कंसामध्ये गायही आपले डोळे पुसते. आता पहा, गाय काय म्हणते, अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई. आता मोबाईलचा आवाज पहा, स्पॅरो, चिमणी छोटीशी असते, ठीक आहे, आवाज तिला तो सहन होत नाही आहे. मोबाईलचा आवाज, मे बी आपल्याला मोबाईलचा डीजेचा आवाज आपण कॅच करू शकतो, तो आवाज आपल्याला आपली जी क्षमता आहे त्याला तो आपण कॅच करू शकतो, परंतु चिमणीला हा जो आवाज आहे मोबाईलचा, तो आवाज सहन होत नाही, कारण ती नाजूक आहे. नाजूक म्हणजे इवलीशी, लहान, छोटीशी, आणि त्या आवाजाने तिचा जीव कसा होत आहे, कासावीस होत आहे. तिचा जीव कसा होत आहे, कासावीस. आणि नंतर मग हे ऐकल्याच्या नंतर गाय देखील आपले डोळे पुसते. आता गायीचे देखील डोळे पाणवलेले आहे, म्हणजे तिला देखील रडू या ठिकाणी आलेलं आहे. मग चिव काय म्हणते पहा. चिव म्हणाली, कपिला मावशी, काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पाणवले. नंतर गाय म्हणाली, काय सांगू चिवताई, प्लास्टिकचा बघ ढीग किती, घासाबरोबर प्लास्टिक जाते, माझे तर पोटशूळच उठते.
आता या ठिकाणी काय म्हणत आहे पहा, गाय काय सांगत आहे का कपिला मावशी या ठिकाणी सांगते काय सांगू चिवताई, का चिमणीला म्हणते तुला मी काय सांगू. या ठिकाणी कपिला मावशीचे डोळेसुद्धा पाणावलेले आहेत, म्हणजे डोळे पाणवले म्हणजे तिला देखील दुःख झालेलं आहे, रडू आलेलं आहे. आणि ती काय सांगते गाय का ज्यावेळेस प्लास्टिकचा ढीग, ठीक आहे, हे प्लास्टिक ज्यावेळेस माझ्या पोटामध्ये जातं त्यावेळेस घासाबरोबर, म्हणजे ज्यावेळेस ते प्लास्टिक खाते, जसं की आपण याआधी देखील घटकामध्ये पाहिलं, होळी आली होळी या कवितेमध्ये, का आपण ओला कचरा सुका कचरा वेगळा टाकतो, त्याचा कोणता परिणाम वातावरणावर होतो, वेगळा टाकून दिल्याच्यानंतर तो कचरा कोठे जातो, त्याची विल्हेवाट कशी लावायची, काय होते, हे आधीच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे. मग या ठिकाणी ती सांगते, गाय सांगते का ज्यावेळेस प्लास्टिकचा ढीग असतो तो घासाबरोबर माझ्या पोटामध्ये जातो आणि त्यावेळेस माझं पोटशूळ दुखतं. आता पोटशूळ उठणे म्हणजे काय, पोट दुखणे, ठीक आहे, स्टमक प्रॉब्लेम्स म्हणजे पोटाचे प्रॉब्लेम या ठिकाणी होतात या मुक्या जनावरांना ज्यावेळेस प्लास्टिक त्यांच्या पोटामध्ये सेवनाने जाते त्यावेळेस. आता पहा पुढे काय होतं. चिऊ म्हणाली काय करावे सुचतच नाही, मानव शहाणा होतच नाही. मग चिमणी काय म्हणते, अगं कपिला मावशी काय करावं काही सुचतच नाही, कारण हा माणूस शहाणा होत नाही. त्याच्यानंतर पहा गाय काय म्हणाले, चल ग जाऊ तलावावर पाणी पिऊ घोटभर. मग या दोघी मिळून काय करत आहे, गाय म्हणते चिवताईला जाऊ दे असू दे, मानव काय शहाणा होणार नाही, मानवाला काय आपल्या ज्या भावना आहेत फिलिंग्स आहेत त्या कळणार नाही. आपण एक काम करूया, तलावरती जाऊया आणि पोटभर पाणी घोटभर पाणी आपण काय करूया पिऊयात. मग पहा इन द ब्रॅकेट कंसात दिलेलं आहे, दोघी तलावाच्या काठावर जातात आणि दोघी पण मिळून कुठे निघतात आता तलावाच्या काठावर. मग त्या ठिकाणी त्यांना कोण कोण भेटतं पहा. आता मासोळी म्हणाली अगं कपिला अगं चिऊ नका इथले पाणी पिऊ. चिऊ म्हणाली काग मासोळी तू तर राहतेस याच जळी. आता पहा ज्यावेळेस या दोघी मिळून पाणी पिण्यासाठी तलावावरती जातात त्यावेळेस त्या ठिकाणी मासोळी असते. मासोळी काय म्हणते, अगं कपिला अगं चिऊ या ठिकाणचं पाणी पिऊ नका. आता पहा मग चिऊताई काय म्हणते, का ग तू तर याच जळी राहते, जल म्हणजे काय पाणी, तू तर या पाण्यातच राहते तरी पण तू आम्हाला पाणी न पिण्याचं सांगते किंवा पाणी पिण्यास प्रतिकार करत आहेस, विरोध करत आहेस. मग मासोळी काय म्हणते पहा, अगं इथले जल विषारी तगमग जीवाची होते भारी, पाणी आहे घाण घाण तडपती जलचरांचे प्राण. आता पहा मासोळी काय सांगत आहे, या ठिकाणी मासोळीची देखील कैफियत आहे, मासोळीची देखील तक्रार आहे. जसा चिवताईला मोबाईलचा आवाज सहन होत नाही, गाय जी आहे कपिला मावशी आहे, प्लास्टिकचा ढीग तिच्या घासाबरोबर प्लास्टिक पोटात जातं आणि तिचं पोटशूळ दुखतं, त्याच पद्धतीनं मासोळीला देखील या ठिकाणी त्रास झालेला आहे. काय म्हणत आहे पा, अगं इथले जल विषारी तगमग जीवाची होते भारी, पाणी आहे घाण घाण तडपती जलचरांचे प्राण. आता पहा ते काय सांगत आहे मासोळी, का हे जे पाणी आहे ते विषारी आहे म्हणजे खराब आहे, घाण आहे, ठीक आहे. आणि हे जे पाणी ज्यावेळेस जलचर पितात, ठीक आहे, जलचर म्हणजे जे पाण्यात राहणारे प्राणी, त्यावेळेस त्यांची काय होते, जीवाची तगमग होते. आणि हे पाणी कसं आहे, घाण आहे, अस्वच्छ आहे, तडपतात त्या जलचरांचे प्राण, म्हणजे ते जलचर देखील तडपतात, त्यांना देखील हे पाणी नको आहे. त्यावर गाय काय म्हणते पहा, गाय म्हणाली ते बघ आले नागोबा. चिऊ म्हणाली इन द ब्रॅकेट म्हणजे कंसात काय म्हणते, नागोबास उद्देशून बोलते. आता यांचं संभाषण चालले आहे त्याच वेळेस त्या ठिकाणी कोण आलेलं आहे, नागोबा. आता पहा चिऊ काय म्हणाली नागोबाला उद्देशून पहा, अहो अहो नागोबा आज काय झाले रागोबा. नागोबा म्हणाले, नाही वारूळ नाही शेती, मला पकडूनी लाह्या देती, नको नको ती अंधश्रद्धा, मानवा डोळे जरा उघड आता. आता पहा या ठिकाणी नागोबाची देखील समस्या आहे, त्याची देखील तक्रार या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. नागोबा सांगत आहे का नाही वारूळ नाही शेती, वाळू पण नाही आणि शेती पण नाही, मला पकडून लाह्या देती, नको नको ती अंधश्रद्धा. आता पहा श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. नागोबा सांगत आहे का मला काय करतात, पकडतात,
माझं वाळू काय केलेलं आहे त्यांनी नष्ट केलेलं आहे. शेती पण नाही वाळू पण नाही, मला पकडतात, लाह्या देतात. आता अंधश्रद्धा म्हणजे पहा, जर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं नागपंचमीच्या ज्यावेळेस सण असतो त्यावेळेस काय केलं जातं, नागोबाची पूजा केली जाते. त्याला पकडतात, त्याच्या वाळूची पूजा करतात, लाह्या टाकतात. ठीक आहे, मग ही जी अंधश्रद्धा आहे, परंतु या अंधश्रद्धेपोटी काय होत चाललेलं आहे का त्याचा जो आश्रय आहे तोच नष्ट होतो नागोबाचा. मग त्या नागोबा काय म्हणत आहे, अरे मानवा डोळे उघड आता तरी, जरा तू जागा हो. कारण आधी सांगितलं आहे गायीने, जीवताई काय म्हटली आहे, हा मानव शहाणाच होणार नाही. मग नागोबा पण काय म्हणत आहे का मानवा आता तरी डोळे उघड, कारण माझा आश्रय नष्ट होत चाललेला आहे. ठीक आहे, मग आता गाय काय म्हणते पहा माणसाला उद्देशून. आता गाय माणसाला काय बोलते पहा, का मुक्या प्राण्यांना देतात त्रास, का जंगलाचा होतो रास, वाघोबा मग घालतात झडप, तुम्हालाच करतात पोटात गडप. आता पहा, गाय सांगत आहे माणसाला उद्देशून, अरे तुम्ही का मुक्या प्राण्यांना त्रास देता, कारण ते बोलू शकत नाही. माणसाला उद्देशून गाय म्हणत आहे का जंगलाचा ऱ्हास होत चाललेला आहे. ऱ्हास या शब्दाचा अर्थ काय होतो, नष्ट होणे. जे जंगल आहेत ते काय होत चाललेले आहे, नष्ट होत चाललेले आहेत. मग ज्यावेळेस अशा मुक्या प्राण्यांचा आश्रय नष्ट होतो त्यावेळेस ते प्राणी आश्रय घेण्यासाठी काय करतात, तुम्ही त्यांचा आश्रय नष्ट करता, मग ते ग्रामीण एरियाकडे म्हणजे ते त्यांच्या जंगलामधून बाहेर निघतात आणि मग काय करतात, तुमच्यावर झडप घालतात आणि मग तुम्हाला पोटामध्ये गडप करतात. झडप म्हणजे झेप, त्याच्यावर हल्ला करतात, मारा करतात. कोणावरती, मुके प्राणी मानवावरती, आणि मग तुम्हाला गडप करतात. गडप करणे म्हणजे खाऊन टाकतात. जर तुम्ही त्यांचा आश्रयच नष्ट केला तर मग ते काय करतील, काय खातील ते, कारण ही चूक कोणाची आहे, मानवाची आहे. मग अशा पद्धतीने काय म्हणत आहे, तू हे मानवा तू जागा हो, तू काय कर, जंगलांचा ऱ्हास करू नको. जंगलांचा जर ऱ्हास केला तर काय होईल, वाघोबा तुझ्यावर झडप घालून तुला नष्ट करणार आहे. पुढे काय होतं पहा, सर्व प्राणी मीन्स ऑल ॲनिमल्स, सगळे प्राणी एकत्र येतात, ते कमिंग टुगेदर, एकत्र येतात. आणि काय म्हणतात पहा, मानवा मानवा ऐक तर खरे, वनचर आता नच तुझे सोय रे, करत राहशील जर प्रदूषण सारे, धरती माता देईल दुष्णे, तडपशील मग दुधाविना, तडपशील मग अन्नाविना, तेव्हाच होईल आमचे स्मरण, जागृत होऊन राखशील पर्यावरण पर्यावरण पर्यावरण. आता पहा, या ठिकाणी हे सगळे जे प्राणी आहेत, जसं की चिमणी, चिवताई, गाय म्हणजे कपिला मावशी, मासोळी, नागोबा, हे सर्व प्राणी मिळून काय म्हणतात, आहेत मानवा मानवा ऐक तर खरे, म्हणजे ए मानवा, ए माणसा तू ऐक, वनचर आता नच तुझे सोयरे. हे जे वनचर आहेत ते कोण आहेत, तुझे सोयरे आहेत. आता सोयरे म्हणजे कोण, का रिलेटिव्ज. ठीक आहे, सगळे सोयरे म्हणजे रिलेटिव्स किंवा नातेवाईक. ठीक आहे, हे जे नातेवाईक आहेत तुझे सगळे, तर करत राहशील जर प्रदूषण सारे, धरती माता देईल दुष्णे. हे जर तू असं प्रदूषण केलं, ठीक आहे, वातावरण जर खराब केलं, अनटायडी केलं, ठीक आहे, तर काय होईल का धरणी माता आहे ती काय करील, दुष्णे देईल. दुष्णे देणे म्हणजे काय, दोष देणे. ठीक आहे, दोष देणे. पुढे पहा, धरती माता देईल दुष्णे, तडपशील मग तडपशील म्हणजे तू व्याकुळ होशील एक दिवस. कशासाठी, तडपशील मग दुधाविना, तडपशील मग अन्नाविना, तेव्हाच होईल आमचे स्मरण. ज्यावेळेस तुला दूध मिळणार नाही, ज्यावेळेस तुला अन्न मिळणार नाही, त्यावेळेस तुला आमचे स्मरण होईल. आता स्मरण या शब्दाचा अर्थ काय होतो, आठवण. आणि तेव्हाच तुला आमची आठवण होईल, तेव्हाच तुला काय होईल, आमची आठवण होणार आहे. जागृत राहून राखशील पर्यावरण पर्यावरण पर्यावरण. आता या ठिकाणी जागृत का व्हायला सांगितलं आहे, कारण मानव हा काय झालेला आहे, झोपलेला आहे. त्याच्या ह्या कृत्यामुळे वातावरणाचा नाश होत आहे, नष्ट होत चाललेलं आहे. आता पहा शेवटी माणूस काय म्हणतो, माणूस काय सांगत आहे पहा शेवटी. पहा, नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू, पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण, सदा करीन वृक्षारोपण, हिरवेगार वनीकरण, कीटक पक्षी अन जलचर, सगळे सोयरे तुम्ही वंचर. नका नका हो असे बोलू, मानवाला देखील त्याची चूक कळलेली आहे. माणूस काय म्हणत आहे, का कृपा करा, माझ्यावर कृपा करा प्लीज, असे बोलू नका, आम्ही आमचे वर्तन बदलू. आता वर्तन म्हणजे काय, वागणूक. आम्हाला काय करू, बदलू. नाही करणार प्रदूषण म्हणजे जे आम्ही हे पोल्युशन करत आहे, ते प्रदूषण करत आहोत, आम्ही ते स्टॉप करू, थांबवू. सदा करीन वृक्षारोपण,
सदा म्हणजे नेहमी नेहमी आम्ही काय करू, वृक्षारोपण म्हणजे झाडांची लागवड करू, झाडे लावू मोठ्या प्रमाणात. हिरवेगार वनीकरण म्हणजे ज्यावेळेस आम्ही ही झाडे लावू त्यावेळेस सर्वत्र काय होणार आहे, हिरवेगार होणार आहे. ठीक आहे. कीटक पक्षी आणि जलचर, मग त्यानंतर काय होणार आहे, कीटक पक्षी आणि जलचर. सगळे सोयरे तुम्ही वंचर. आणि मग हे जे वनात राहणारे जे प्राणी आहेत, वंचर म्हणजे वनात राहणारे प्राणी, हे सगळे प्राणी जे आहेत ते आमचे कोण होणार आहेत, सगळे सोयरे, नातेवाईक, रिलेटिव्ज होणार आहेत. आम्ही सगळे त्यांना फ्रेंड्स मानणार आहोत. केव्हा, ज्यावेळेस आम्ही आमचे हे वर्तन बदलू तेव्हा. ठीक आहे. मग अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या लेखिका आहे ज्योती वैद्य शेट्टे यांनी सांगितलेलं आहे का मानवाच्या या चुकीमुळे वातावरणाचा किती ऱ्हास होत चाललेला आहे, वातावरण नष्ट होत चाललेलं आहे. तर मानवाने काय करायचं आहे, हे थांबवायचं आहे कुठेतरी. या ठिकाणी उद्देश केलेला आहे मानवाला का मानवा तू आता तरी सुधर, आता तरी तू शहाणा हो. आणि बालमित्रांनो, अशा पद्धतीने अशा प्रकारे आपला घटक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. या विषयाचे जे काही होमवर्क असेल किंवा काही समस्या असेल आपण ऑनलाईन सेशनमध्ये पाहूयात. ठीक आहे. धन्यवाद.